नमस्ते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज गुडविल आणि गुडविल कॅल्क्युलेशन दोन मेथड्स गुडविल कॅल्क्युलेशनसाठी आपण मागच्या व्हिडिओत बघितले. एक आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल काढायचं आहे आणि दुसरं आहे सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल काढायचं आहे. प्रॉब्लेममध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला गुडविल दिलेलं असू शकतं, देतात. मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये गुडविल देतात, पण एखादा प्रॉब्लेम असा पुस्तकात असणार आहे की जिथं तुम्हाला गुडविल दिलेलं नाही. तिथे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बाय यूजिंग ॲव्हरेज प्रॉफिट मेथड और सुपर प्रॉफिट मेथड. जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स करू, असं जेव्हा येईल कॅल्क्युलेशन, तेव्हा आपण डीपली बघूया. आज आपण त्याचा पुढचा थिअरीचा पुढचा कंटेंट बघतोय. पेज नंबर 131, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. एकतर गुडविलची व्हॅल्यू देतात किंवा दोन्ही पद्धतीने आपल्याला गुडविल काढायला सांगतात. पण जेव्हा नवीन पार्टनर येताना गुडविल घेऊन येणार आहे, आयदर तो कॅशमध्ये गुडविल आणू शकतोय किंवा तो गुडविल कॅशमध्ये आणणार पण नाही. मग जेव्हा नवीन पार्टनर येताना कॅशमध्ये गुडविल आणतो त्याच्यासाठीचे जर्नल एंट्रीज, आणि जेव्हा नवीन पार्टनर येताना कॅशमध्ये गुडविल आणणार नाही त्याचे जर्नल एंट्रीज आपण आज बघूया. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. Unlike other assets, goodwill is treated separately at the time of reconstitution of firm. There are two methods of recording goodwill in the books of accounts while admitting new partner in the firm. फर्स्ट मेथड आहे पहा प्रीमियम मेथड, आणि सेकंड मेथड आहे पहा व्हॅल्युएशन मेथड. जसं गुडविल काढण्यासाठी दोन मेथड आपल्याला पाहायच्या आहेत, तसंच गुडविलच्या ट्रीटमेंटसाठी दोन मेथड आपल्याला यूज करायचे आहेत. फर्स्ट आहे प्रीमियम मेथड, सेकंड मेथड आहे व्हॅल्युएशन मेथड. आता दोघांमध्ये काय फरक आहे? अगदी किंचितचा फरक आहे. बघा दिला आहे प्रीमियम मेथड. अंडर दिस मेथड न्यू पार्टनर ब्रिंग्स हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. जेव्हा नवीन पार्टनर गुडविल हे कॅशमध्ये आणणार आहेत तेव्हा जी मेथड आहे ती कुठली आहे? प्रीमियम मेथड. अंडर दिस मेथड न्यू पार्टनर ब्रिंग्स अ शेअर ऑफ गुडविल इन कॅश ऑर काइंड. इट मे बी रिटेन्ड. रिटेन म्हणजे बिझनेसमध्ये ठेवणे. रिटेन म्हणजे ठेवणे. इट मे बी रिटेन्ड इन द बिझनेस ऑर मे बी विड्रॉन. विड्रॉन म्हणजे काढून घेणे. विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. नवीन पार्टनर जेव्हा गुडविल कॅशमध्ये आणणार आहेत तेव्हा जुने पार्टनर काय करतात? आयदर ते बिझनेसमध्ये ठेवून देणार आहेत किंवा ते गुडविल विड्रॉ करू शकतात. अशा दोन पॉसिबिलिटीज इथे असणार आहेत. मग ट्रीटमेंट त्याच्या दिल्यात पहा जर्नल एंट्रीज. फर्स्ट, when new partner brings his share of goodwill in cash. नवीन पार्टनर गुडविल कॅशमध्ये आणणार आहे and it is retained. मी ज्याला बॉक्स करते ना त्याला तुम्ही बॉक्स करा आणि हे तुम्ही वहीमध्ये लिहायचं. ट्रीटमेंट ऑफ गुडविल, प्रीमियम मेथड, ॲव्हरेज व्हॅल्युएशन मेथड आणि हा टेबल. जर नवीन पार्टनरनी गुडविल कॅशमध्ये आणलं आणि जर का ते बिझनेसमध्ये ठेवून घेतलं जुन्या पार्टनर्सने, तर काय एंट्री येते बघा? कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. का? तर नवीन पार्टनर गुडविल कॅशमध्ये आणणार आहे म्हणून. वेन गुडविल बीइंग गुडविल बॉट बाय न्यू पार्टनर, आणि ते रिटेन्ड केले ओल्ड पार्टनर्सने म्हणून गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स और कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट इन सॅक्रिफाईस रेशो. आले लक्षात? मागच्या व्हिडिओजमध्ये आपण सॅक्रिफाईस रेशो, न्यू रेशो का काढला ते लक्षात आलं? कारण जर का पार्टनर्सनी विड्रॉ केलं तर तो सॅक्रिफाईस रेशोमध्ये ते विड्रॉ करणार आहेत. गुडविल ब्रिंग्स इन कॅश अँड रिटेन्ड इन बिझनेस. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल आणि रिटेन केल्याची गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. ही एंट्री ह्या दोन एंट्रीज तोंडपाठ करायची. हे झालं रिटेनच्या बाबतीत. पण गुडविल कॅशमध्ये आणलेली असेल आणि विड्रॉ केलेली असेल तर काय एंट्री येते बघा? When new partner brings his share of goodwill in cash and it is withdrawn.
गुडविल इन कॅश अँड विथड्रॉन म्हणजे काढून घेणे, विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. नवीन पार्टनरनी येताना गुडविल कॅशमध्ये आणलेलं आहे आणि जुन्या पार्टनरनी ते विथड्रॉ केलेलं आहे. तर काय एंट्रीज येतात बघा. फर्स्ट गुडविल कॅशमध्ये आणल्याची एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. इथं पण बघा कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, सेम एंट्री. त्याच्यानंतर जुने पार्टनर्स ते बिझनेसमध्ये आधी रिटेन करणार आहेत, ठेवून घेणार आहेत, मग सेम एंट्री. वर बघा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, इथे पण आहे बघा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स इन सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे फर्स्ट गुडविल कॅशमध्ये आणलं जाणार आहे, मग रिटेन होणार आहे आणि मग इथं जे म्हणले की विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स, मग त्याच्यासाठी थर्ड एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ॲक्च्युअल विथड्रॉन का म्हणले ते प्रॉब्लेम सोडवताना आपण बघू. 50,000 अमाऊंट आली असेल, 50,000 विथड्रॉन केले तर सगळीच, पण 50,000चं गुडविल आणलेलं असेल आणि 25,000 विथड्रॉ केले तर मग इथं 25,000ची एंट्री आपल्याला करावी लागेल. आलं लक्षात. दोन एंट्रीज पहिल्या सेम आहेत दोन्हीकडे, गुडविल कॅशमध्ये आणल्याची आणि रिटेन केल्याची. मात्र विथड्रॉन केल्याची एक ॲडिशनल एंट्री आपल्याला तिथं करावी लागते. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल डेबिट टू कॅश और बँक, हे वहीमध्ये लिहायचं. थर्ड बघा, when the new partner brings its share of goodwill in cash and it is paid to old partners privately. आता प्रायव्हेटली दिले म्हणल्यावर त्याची काही एंट्री करण्याची गरजच नाही आहे. इन दिस केस नो एंट्री इज रिक्वायर्ड टू पास इन द बुक्स ऑफ फर्म. प्रायव्हेटली दिले म्हणल्यावर काय प्रश्नच येत नाही, त्यामुळे ह्याचा काय विचार करू नका. आता हा झाला की गुडविल जर आपण कॅशमध्ये आणलं तर नवीन पार्टनर येणार आहे. नवीन पार्टनरनी जर गुडविल कॅशमध्ये आणलं तर त्याच्या काय ट्रीटमेंट आहेत त्या आपण बघितल्या. पण असं होऊ शकतं की नवीन पार्टनरनी गुडविल आणलेलं पण आहे पण कॅशमध्ये आणलेलं नाही आहे. तर ती जी मेथड आहे ती मेथड आहे व्हॅल्युएशन मेथड. मग कॅशमध्ये गुडविल आणलेलं नाही, मग त्याच्या काय ट्रीटमेंट येतात ते बघूया. सेकंड मेथड आहे बघा व्हॅल्युएशन मेथड. अंडर दिस मेथड न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल. Under this method, new partner does not bring his share of goodwill, so old partner measure the goodwill of firm, then it is raised in the books of firm at the time of admission of new partner. नवीन पार्टनर गुडविल कॅशमध्ये आणणार नाही, ती व्हॅल्युएशन मेथड. आणि नवीन पार्टनर गुडविल कॅशमध्ये आणणार आहे ती कुठली मेथड आहे? प्रीमियम मेथड. व्हॅल्युएशन मेथडमध्ये बघा, under this method new partner does not bring his share of goodwill, so old partners measure the goodwill of firm and then it is raised in the books of firm at the time of admission of new partner. जसं इथे एंट्रीज आहेत तशा व्हॅल्युएशन मेथडची एंट्रीज पेज नंबर 132 वर दिलेल्या आहेत. काय काय बघा. फर्स्ट, when new partner does not bring share of goodwill in cash, does not म्हणले बघा, आणलेलंच नाही आहे. does not bring his share of goodwill in cash and it is raised. मी ज्याला ज्याला अंडरलाईन करते त्याला तुम्ही अंडरलाईन करायची. इट इज रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म. गुडविल कॅशमध्ये आणलेलं पण नाही आणि रेज्ड केलेलं आहे, तर काय एंट्री येते? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट इन ओल्ड रेशो, हे लिहायचं. आणि सेकंड एंट्री, गुडविल अपेअर इन द न्यू बॅलन्स शीट ऑन द सेट साईड. जर असं असेल तर हा पॉईंट त्यांनी दिला. एकच एंट्री करायची. गुडविल कॅशमध्ये आणलं नाही आणि रेस केलेलं असेल तर एवढी एकच एंट्री, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशो झालं. सेकंड अशी ट्रान्झॅक्शन असू शकते की वेन द गुडविल इज रेस्ड अँड देन रिटर्न ऑफ. गुडविल कॅशमध्ये आणलेलं पण नाही, रेज्ड झालेलं आहे आणि देन राईट ऑफ झालेलं आहे. काय एंट्री येते बघा. फर्स्ट आहे तीच एंट्री येणार कारण रेज्ड केलेलं आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, तशीच इथे आली बघा, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशो. का तर गुडविल रेज केले. आणि रिटर्न ऑफची एंट्री बघा, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. जुन्या सगळ्या पार्टनर्सनी ते राईट ऑफ केलेलं आहे.
ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट बिंग गुडविल रिटन ऑफ. ही एक एंट्री लिहायची, ही लिहायची, ही लिहायची. आलं लक्षात. तिसरं त्यांनी दिले बघा, विन द गुडविल इज ऑलरेडी अपेअर इन द बुक्स ऑफ फर्म. तर गुडविल बॅलन्स शीटमध्येच दिलेलं असेल तर काय, इन सच केसेस इफ द गुडविल इज रिव्हॅल्यूड, द डिफरन्स बिटवीन रिव्हॅल्यूड व्हॅल्यू ऑफ गुडविल अँड इट्स बुक व्हॅल्यू इज ट्रान्सफर्ड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट ऑर रिव्हॅल्युएशन अकाउंट. हे ॲक्च्युली आपण प्रॉब्लेम सोडवताना काय आहे तेव्हाच बघूया, कारण आता सांगितलं तर आता तो सगळा बाउन्सर जाईल. आत्ता फक्त काय लक्षात घ्यायचं या व्हिडिओमधून, जर नवीन पार्टनरनी गुडविल कॅशमध्ये आणलं तर ती प्रीमियम मेथड आहे, आणि जर नवीन पार्टनरनी गुडविल कॅशमध्ये आणलं नाही तर ती व्हॅल्युएशन मेथड आहे. मग त्याच्याशी रिलेटेड ट्रीटमेंट. इफ द गुडविल इज ऑलरेडी अपेअर इन द बॅलन्स शीट अँड न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल इन कॅश, this is desirable to write off goodwill appearing in the books among the old partners in their old profit sharing ratio. हा जो पोर्शन आहे आपण प्रॉब्लेम सोडवताना बघणार आहोत. आलं लक्षात. ह्या दोन मेथड आहेत बघा. त्याच्यानंतर 3.26 दिले बघा, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज टू रिव्हॅल्यूड. रिव्हॅल्यूड म्हणजे त्याची त्या असेटची अमाऊंट जी आहे ही बदलते, नव्याने त्याची किंमत तयार होते. आता नवीन पार्टनर येतो आहे म्हणल्यावर आपण प्रॉफिट शेअरिंगमध्ये बदल करतो आहे, आपण सॅक्रिफाईस रेशो आपण काढतो आहे, किंवा फर्ममध्ये एकंदरीतच बदल होतात. मग तसे बदल हे असेट्सच्या अमाऊंटमध्ये पण होतात. कधी कधी असेटची व्हॅल्यू इन्क्रीज होते, कधी कधी असेटची व्हॅल्यू डिक्रीज होते. असे नवीन पार्टनर आल्यानंतर चेंजेस करता येतात, किंवा 2-3 पार्टनर्स आहेत, एखादं असेट टेकन ओव्हर करू शकतात. मग त्या असेटमध्ये जे चेंजेस होणार आहेत, मग असेट वाढू शकतं, असेट कमी होऊ शकतं, लायबिलिटीज वाढू शकतात, लायबिलिटीज कमी होतात. मग हे जे बदल होतात थ्रू आउट द असेट, दॅट इज कॉल्ड रिव्हॅल्युएशन. आणि जे जे असेटचे बदल आहेत ते ट्रान्सफर करण्यासाठी आपण एक अकाउंट प्रॉब्लेममध्ये काढणार आहोत सेपरेट, दॅट इज कॉल्ड रिव्हॅल्युएशन अकाउंट. दुसरं नाव आहे त्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. पेज नंबर 133 दिले बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रिपेअर करावा लागणार आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज एकदा बघूया काय मीनिंग. The value of asset shown in the balance sheet may be different than the market value. So the increase or decrease the value of time of admission of new partner belongs the old partner. The new partner has no right over such past profits. Also he should not suffer due losses on the revaluation of asset. अर्थात नवीन पार्टनर येणारा हा येणार आहे आत्ता, पण त्याला मागच्या सगळ्या प्रॉफिटवर त्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याचप्रमाणे मागच्या फर्मच्या लॉसेसवर त्याचा कुठलाही त्याला तो बांधील नाही. ना प्रॉफिटमध्ये हिस्सा आहे ना लॉसमध्ये हिस्सा आहे. जुन्या प्रॉफिट लॉसेससाठी जुने पार्टनर्स जबाबदार असणार आहेत. सेम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड असेट्स और अनरेकॉर्डेड लायबिलिटीज ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. It should be shown in the books before the admitting new partner. Such adjustment of value of assets and liabilities are called as revaluation of assets and liabilities. ते काय म्हणतात, जर नवीन पार्टनर येते वेळी काही असेट्स आणि काही लायबिलिटीजचं रेकॉर्ड करायचं राहिलं असेल, ते जेव्हा रेकॉर्ड केलं जातं दॅट इज कॉल्ड रिव्हॅल्युएशन. सेम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड असेट्स और अनरेकॉर्डेड लायबिलिटीज ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. It should be shown in the books before admitting new partner. Such adjustment of value of asset and liabilities is called as revaluation of assets and liabilities. At the time of reconstitution of firm, assets and liabilities of firm are revalued. The change may be the value of assets and liabilities are recorded to the revaluation account or profit and loss adjustment account. दोन्ही अकाउंटला वेगवेगळी एकच अकाउंट आहे, त्याला दोन वेगळी नाव आहेत. आयदर तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट लिहू शकता किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट असं नाव लिहू शकता. आफ्टर रेकॉर्डिंग द इन्क्रीज अँड डिक्रीज इन असेट्स अँड लायबिलिटीज
and gain and losses, revaluation, transferred to old profits capital or current account in their old profit sharing ratio. Revaluation assets oblique profit and loss adjustment account is nominal account. हे ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतं. रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करतानाचे ट्रान्झॅक्शन्स दिले आहेत बघा, पेज नंबर 133. इनक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ असेट अँड डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. जर इनक्रीज म्हणजे वाढणे, डिक्रीज म्हणजे कमी होणे. जर असेटची किंमत वाढली आणि लायबिलिटीची किंमत कमी झाली तर रिव्हॅल्युएशनला कुठे पोस्टिंग येणार आहे बघा, असेट अकाउंट डेबिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला याच्यामधले बदल जाणार आहेत. कुठले बदल? असेट वाढलं असेल तर, लायबिलिटी कमी झाली असेल तर. आलं लक्षात? डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ असेट अँड इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. त्याच पद्धतीने रिव्हर्स येणार आहे बघा. जर असेटची व्हॅल्यू कमी झाली आणि लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली तर बघा काय येणार आहे, रिव्हॅल्युएशन ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट टू लायबिलिटी अकाउंट. वाईस वर्सा एंट्री आहे. तिसरं आहे रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड असेट्स ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स. जर एखादा असेट रेकॉर्ड करायचं राहिलं असेल तर काय येणार आहे, असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. क्रिएटिंग न्यू लायबिलिटी इन द बुक्स, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी. ट्रान्सफर द प्रॉफिट ऑफ रिव्हॅल्युएशन टू द ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. आणि लास्ट आहे ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू द प्रॉफिट्स और कॅपिटल पार्टनर्स, ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. लॉस आला तर रिव्हर्स एंट्री येते, ओल्ड पार्टनर अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आजचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही काय काय बुकमध्ये लिहिणार आहात? फर्स्ट तर ट्रीटमेंट ऑफ गुडविल, त्याच्यानंतर प्रीमियम मेथड काय आहे, प्रीमियम मेथडमधले या 2 एंट्रीज लिहायच्या आहेत. ट्रान्झॅक्शन लिहा, त्याची एंट्रीज लिहा त्याच्या पुढे, किंवा असाच टेबल काढला तरी चालेल. व्हॅल्युएशन मेथड लिहायची आहे, व्हॅल्युएशन मेथडचा टेबल काढायचा, वरच्या 2 एंट्रीज लिहा, खालचं पण लिहा. रिव्हॅल्युएशन लिहू नका ॲक्च्युली, फक्त रिव्हॅल्युएशनची जी डेफिनेशन आहे ती लिहा, गरज नाही लिहिण्याची, पण तुम्हाला लिहायचं असेल तर. मात्र हे जे जर्नल एंट्रीजचं टेबल आहे हे तुम्ही लिहायचं आहे. मग जो रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे त्याची ट्रीटमेंट छोट्या फॉर्ममध्ये त्यांनी दिली बघा. स्पेसिमन दिला आहे, तो पण वहीमध्ये तुम्ही काढायचा आहे आज लगेच. स्पेसिमन ऑफ रिव्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. काय स्पेसिमन? डेबिटला काय येणार आहे बघा, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज टू असेट अकाउंट डिक्रीज इन असेट, टू लायबिलिटीज इन्क्रीज इन लायबिलिटी. असेट कमी झालं असेल तर आणि लायबिलिटी वाढलेली असेल तर कुठं ट्रान्सफर करायची? रिव्हॅल्युएशन डेबिटला. असेट कमी झालं असेल तर आणि लायबिलिटी वाढली असेल तर रिव्हॅल्युएशन डेबिट. बघा मी ते शॉर्टकटमध्ये लिहिले, असेट मायनस अँड लायबिलिटी प्लस, लक्षात येण्यासाठी. आणि रिव्हर्स साईडला बरोबर रिव्हर्स येते बघा. असेट जर वाढलं असेल आणि लायबिलिटी कमी झाली असेल तर रिव्हॅल्युएशन क्रेडिटला पोस्टिंग येतं. मी ते पण लिहिलं बघा, असेट प्लस लायबिलिटी मायनस. आला तर प्रॉफिट येणार आहे, नाहीतर लॉस येणार आहे. लॉस आला तर क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट. लॉस जो येणार आहे तो रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण लिहिणार आहोत. आणि जर प्रॉफिट आला तर तो आपण डेबिटला मेन्शन करणार आहोत. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर स्पेसिमेनपर्यंतचं जे लिखाणकाम मी सांगितलं आहे ते वहीमध्ये करायचं आहे. एखादा पॉईंट लक्षात आला नसेल तर तो विचारा. थेअरी पार्ट थोडासा राहिला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात आणि डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.